नमस्कार मंडळी, मी रुही. ब्लॉग थोडा उशिरा आला आहे त्याबद्दल सॉरी. आता माझ्या मुलीचं कन्यापूजन, अधिक मासाची पूजा, असं बऱ्याच सगळ्या काही गोष्टी करायच्या होत्या, म्हणून त्याच्यासाठी आता आवराआवरी चालू होती माझी. आता मध्ये आम्हाला सुतक होतं, त्याच्यामुळं नाही का देव सगळं स्वच्छ करायचं होतं, ते आधी करून घेतलं. त्याच्यानंतर कन्यापूजनाची सगळा सेटअप मांडून घेतला. माझ्या बाईचं नाव, ते सगळं साहित्य आणि ते डेकोरेशन सगळं व्यवस्थित लावून घेतलं. तिला द्यायच्या भेटवस्तू सगळं असं व्यवस्थित लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता सांगायचं म्हणजे अधिक मास आहे, आणि अधिक मासात म्हणजे बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. देवता बऱ्याच ठिकाणी सप्ते बसलेले असतात. आपल्याला काही तिथं जाणं पॉसिबल होत नाही. आपल्या ज्याच्या पद्धतीने आपल्या पद्धतीने प्रत्येकजण देवाची सेवा करतो असतो. मी माझ्या पद्धतीने केली. आता ती काय केलं, चला ते दाखवते. आता अधिक मासात आहे ना 33 वाती हे करतात. 33 वाती असतात ना, त्याचा दिवा लावतात ते ना. मग मी त्यात किंवा 33 वाती वेगवेगळ्या लावतात. आता कशी माझ्या घरात लहान छोटी मुलं आहेत, त्याच्यामुळे मला वेगवेगळं करता नाही आलं, कारण का ते एखाद्या मुलाने ते घेतलं आणि उगाच कुठे गेलं, त्यापेक्षा मग ह्या 33 वाती एकत्र करून ना त्याचा दिवा लावला आहे. गाईच्या शुद्ध तुपात दिवा लावलेला आहे. आणि कुलदेवी ना असते ते ह्याच्यात तामणात घेऊन त्याला कुंकुमार्जन केलं 108 वेळा, श्री कुलदेवताय नमः असं म्हणून. आणि 33 गोपद्म काढलेली आहेत. आता ती गोपद्म कशी काढली होती, पहिल्यांदा 7, नंतर 6, 2 वेळा 5, मग 4, 3, 2, 1 अशी एकूण 33 बरोबर होतात. अशा प्रकारे केली. आणि मग मी आधी स्वतः एकटीने पूजा केली, नंतर ना माझ्या पप्पाने मी केली. आता माझी ही छोटीशी राजकुमारी, तिचं आता मी कन्यापूजन केलं. त्याच्यानंतर तिचे स्वच्छ पाय धुतले. आता काहीतरी वेगळं चाललं आहे असं बघते, कशी छान माझं बघतंय. तिला काहीतरी वेगळं चाललं आहे. मम्मा आणि पप्पा काय करतात तिचं ते चाललं, काही कळाना तिला. पण आहे बाबा, मम्मा आणि पप्पा आहे बरोबर म्हणजे काहीतरी चांगलंच चाललेलं असणार आहे असं तिला वाटतंय. मग चाललं आहे आता. आणि ते कसं, प्रत्येक गोष्ट घाई गडबडीत करायची नाही, कारण का ते तिला ना हे गोंधळली नाही पाहिजे नाही, कारण का मग एकदा गोंधळली का ती रडारडी होण्यापेक्षा चालली. आता साखर तर बाईला लय आवडते. मग तिचे पाय धुतले, तिच्यानंतर ती पूजा केली, पडले. मग तिचा औक्षण, पण पदरात एक तरी लेख हवी माणसाच्या. आता कसं आहे नाही का, ही माझा मुलगा पण आहे, मला मोठा आहे माझा मुलगा मुलीपेक्षा. आणि ही माझी बाई. काय होतं कसं ना, आपल्या आयुष्यात आहे ना, ज्या गोष्टी आपल्या करायच्या राहिलेल्या असतात, जी हवस राहिलेली असते, आपली नाही झाली तर आपल्या मुलीची आपण करतो. तिची जरी झाली तरी असं वाटतं आपली पण झाली. आता बरेच जण असे मला म्हणत असतात की नाही का, प्रत्येक गोष्ट तू एकही गोष्ट मिस करत नाही, सगळ्या गोष्टी करतात, असं काही सारखंच करणं असतं का, म्हणजे नाही का मुलांचं सारखं हिला लई कौतुक असतं पोरांचं, सगळंच काही करत बसते. हो बाबा, मला असतं कौतुक, कारण का काय ना, मुलं मोठी होतात, आपण नाही मोठं होत, आपलं वय म्हणजे वाढत जातं. आणि ही मुलं मोठी झाल्यानंतर ना परत तो आहे त्यांच्या आयुष्यातला तो क्षण, ती मोमेंट नाही ना परत येणार आहे. दिवस असे पटपट निघून. एक वेळा असा होता, ही माझ्या हातात होती आडवी, आता ही स्वतः उभी राहते. दिवस खूप पटकन निघून जातात. आणि आपण जरी म्हटलं ना माझं बाबा परत तसं व्हावं, असं परत कधीच होत नाही. मग ज्या वेळेत ज्या गोष्टी करायच्या असतात ना, मग त्या राहून जातात ना. मग हे आहे ना, काम तर सगळ्यांनाच आहे, सगळ्या बाकीच्या गोष्टींना वेळ भेटतो. मग आपल्या मुलांसाठी नाही वेळ भेटावा का नाही भेटला पाहिजे, भेटलाच पाहिजे ना. कारण का माझं असं म्हणणं आहे, आपण स्वतः आपल्या मुलांचं कौतुक केल्याशिवाय कोणीही करत नाही. आणि दुसऱ्याकडून अपेक्षाच ठेवायची नाही कौतुकाची. आपण स्वतः आपल्या मुलांचं कौतुक करा. हे कानातलं तिच्या मामांनी दिलेलं आहे, आता मी तिला देते. हे कन्यापूजन आम्ही जेव्हा तिच्या मामाच्या इकडे गेलो होतो तेव्हा दिलं. आमचं तिकडं झालं
दोंडे जेवण पण ना माझे पप्पा डायरेक्ट कामावरून आले होते तिकडं ना, त्यांचा कंपनीचा ड्रेस होता त्याच्यामुळं नाही का काही फोटो बिटो टाकले नाही मी. त्यांनी म्हटलं होते मी कंपनीचा ड्रेस आहे, काही टाकू बिकू नको फोटो, म्हणून आम्ही काही त्याचं शूट केलं नाही. तेव्हा त्यांना हिला कानातले बिनातले दिले होते, पण म्हटलं आता तिच्या मामाचं गिफ्ट आता रिटर्न परत तिला कन्यापूजनच्या दिवशी द्यावा म्हणून आता ते दिलं. हे सगळे गिफ्ट जे छान आहे. हे माझी छोटी बाहुली, माझी छोटीशी सोनवली, माझी छोटीशी बाहुली. कारण का कसं आहे, नाही मी सोडते. आणि ज्या ज्या गोष्टी आता मुलीच्या वेळेस केल्या, काही मुलाच्या वेळेस माझ्या काही गोष्टी राहून गेल्या, मग मी आता त्या गोष्टी आहेत ना माझ्या मुलाच्या पण घेते करून. चल बाबा तू जाता राहिला, अजूनही तो छोटा आहे, अजूनही सूट होऊ शकतात ना. चला, हेअरबँड किती छान दिसते माझ्या बाईला. असं चालतंच का करून घ्यायला लागतं. कारण का काय ना, मुलं मोठी होतात आणि कालांतराने ना आपली मुलं कशी दिसत होती ना, तो चेहरा पण नाही आठवायचा आपल्याला. आता असं म्हणतात ना, अधिक मासात ना मुलीने आईची ओटी भरावं. आता हा माझ्या बाईचा पहिलाच अधिक मास, आणि माझ्या पदरी ही मुलगी दिली म्हणजे माझी मुलगी माझ्याबरोबर असण्याचा हा माझा पहिलाच अधिक मास. मग का नाही मग माझ्या मुलीकडून मी माझी ओटी भरून घ्यावा. मग मी पण माझ्या मुलीकडून माझी ओटी भरून गेली. तिची हवस, माझी हवस, सगळ्यांची हवस कंप्लीट करून गेली. हौसेला मोल नसतं ना. माझी बबा, हे बबीचे पप्पा, आणि ही माझी बबीन, ही मी. आता ही पूजा कशी मांडली का, ही लक्ष्मी. आता नारायणाची पूजा होणार म्हटलं, लक्ष्मीची पूजा होणार ना. गोपद्म काढलेत आणि एका साईडला गणपती, एका साईडला बाळकृष्ण ठेवलेले. हे कुंकुमार्जन केलेले कुलदैवताची मूर्ती टाके, आणि तिकडं दिव्यात आहे ना 33 वातींचा दिवा लावलेला आहे ह्याच्यात. हे आणि ही आमच्या देवाऱ्यातली देवी आहे. आणि हे देवारा विवारा त्याच्या हे सगळं करण्याच्या आधी सगळं साफसफाई करून घेतला होता. कारण का मग असं पारूसं आणि मळलेल्या देवाऱ्यात कसं काय हे करायचं म्हणून. आणि ही माझी बाई, हिची लाड करताना ही माझी सोनुली. असं झालं आमचा सगळा अधिक मासाचा कार्यक्रम. कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. कारण का एवढ्या सगळ्या ह्याच्यासाठी ना पसारा खूप असतो, आणि हा पसारा उरकायला मला रात्रीचे 12 वाजले. हो बाबा, एक दिवस होईल त्रास, पण हौसेला मोल नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी धुणं धुवायला, भांडे घासायला, सगळ्या गोष्टीला टाईम भेटतो. आपल्या मुलासाठी पण आपण स्वतः टाईम काढायला लागतो, दुसरं कुणीही टाईम काढणार नाही असं माझं वाटतं. शेवटी मी माझ्या मुलीची हौस, माझी हौस, आणि त्याचबरोबर देवांचं सगळं काही करून रीतीभाती सगळं व्यवस्थित पार पाडलं. आणि सगळं असं हे परत ही पूजा तर दुसऱ्या दिवशी उचलली मी, पण हे सगळं जिथल्या तिथं ठेवायला पण उशीर जातो. हे सगळं बाकीचं साहित्य आता डेकोरेशन केलेलं होतं ना ह्याचं, ते पण काढायला मला उशीर झाला. ते रात्रीचं डेकोरेशन काढलं, परत ते भरणं आहे ना जिथल्या तिथं ठेवणं. कारण का पुढच्या वेळेस पण आपल्याला कोणत्या तरी गोष्टीला लागेल. ही लक्ष्मी, त्याचं पूजन केलं. हे गोपद्म, इकडं श्रीकृष्ण ठेवले, आणि इकडं गणपती आहे. पाहून इथं ही घंटी आहे, टाके हा कुलदेवीचा. आणि ते हे जळून गेली 33 वातींचा दिवा लावलेला होता, एकत्र लावल्या होत्या. कारण 33 वेगवेगळ्या लावलं तरी चालतात. कारण का माझे मुलं लहान आहेत, आणि त्याच्यामुळं मी नाही लावलं बाबा वेगवेगळं. असा होता माझा हा दिवस. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मग आवरून सावरून बघा सगळं उरकून ठेवलं मी. आणि फक्त झाडू नाही मारला, कारण का देवपूजा केली होती त्याच्यामुळं झाडू मारायचा नसतो, म्हणून मी काही झाडू मारला नाही. असा होता माझा हा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.